गुरुविण कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. नमस्कार, मी शुभदा कुलकर्णी इचलकरंजीतून आहे. मला ही लिंक सुमन हेदुरे यांच्याकडून मिळाली. मला इथे यायचं कारण माझी उंची कमी आणि वाढलेलं वजन. त्यामुळे मी इतक्या वजनामुळे त्रस्त झाले होते. मला इथं चालायला त्रास व्हायचा, धाप लागत होता, जिना चढायला येत नव्हतं. मला व्हर्टिगोचा प्रॉब्लेम होता, रक्तपातळीची गोळी चालू होती, पुन्हा फ्रोजन शोल्डर होतं. त्यामुळे भरपूर काय काय प्रॉब्लेम असल्यामुळे मला इतकं वजनामुळे त्रस्त झाले. ते सगळं सगळं करून बसले ते, पण मला काही फरक पडला नाही. पण मी इथं आले, या सर्वात प्रबोधिनी हॉलमध्ये जेव्हा सुमन त्यांनी मला नेलं, तिथला सगळा माहोल बघितला, मिलिंद सरांचा अनुभव बघितल्यावर मी म्हणले त्यांचं एवढ्या वयात कमी होते म्हणून मी माझं काय कमी करू शकणार नाही. त्या याच्यावर मी या आयुष्यात पहिल्यांदा एंट्री केली. आणि मी इथं आल्यानंतर आपली 40 वर्षाची पहिली मॅरेथॉन सुरू झाली. त्यामुळे सुजाता ताईंच्या डाएटचा प्लॅन, पद्मजा ताईंचं सातत्य, हेमा ताईंचा फॉलोअप इतकं सगळं छान वाटलं. माझ्या देहाला एवढं सुंदर वळण लागलं. माझी सगळी लाईफस्टाईल चुकीची होती. रात्री उशिरा झोपायचं, कधी पण खायचं, पाणी किती प्यायचं त्याला काय माहितीच नव्हतं. सकाळी किती वाजता, रात्री किती झोपायचं, सकाळी कधी उठायचं माहित नव्हतं. त्यामुळे माझी लाईफस्टाईल सगळी चुकीची असल्यामुळे मला स्वयंपाक करायला आवडायचं, पण जेवण ताट भरून जेवायला असं कधी आवडत नव्हतं, ताटात सगळं व्यवस्थित घेऊन. त्यामुळे माझं भरपूर वजन वाढत गेलं. आईस्क्रीम भरपूर आवडायचं मला. पित्ताचा फार त्रास होता मला. डॉक्टर सांगितले ती 4थी स्टेज आहे अल्सरची म्हणून. त्यामुळे पोटात एवढी आग आग व्हायची. त्यामुळे गार आईस्क्रीम खायला बरं वाटायचं. दूध भात खाल्ला तरी जळजळत होतं. इतका मला पित्ताचा त्रास होता. त्यामुळे मी आईस्क्रीम एवढं खाल्ल्यामुळे माझं वजन वाढलं हे आता कळायला लागले. त्यामुळे मी लिंबू पाणी पी, जिरा पाणी पी, मध पाणी पी. युट्यूबला काय बघितलं की कोण काय सांगाल, रात्री एक वेळ जेवण सोडून बघितलं श्रावण महिन्यात, पण काही फरक पडला नाही मला. आणि माझ्या मागल्या अर्धा अर्धा किलो कमी व्हायचं पण आहे तेवढंच आहे. पण इथं आल्यावर माझं पहिला 4 महिन्याचा 24 किलोचा वेट लॉस झाला. आतापर्यंत माझं 31 किलो वेट कमी झालेला आहे. त्यामुळे माझी पित्ताची गोळी झाली, रक्तपातळीची गोळी कमी झाली. त्याशिवाय माझं फ्रोजन शोल्डर त्रास झाला. माझं दोन्ही हात इंजेक्शन देऊन फिरवले ते डॉक्टरनी. तो उजवा हात माझा पाठीमागे जात नव्हता, तो पण माझा योगा केल्यामुळे पाठीमागे जायला लागलाय. त्यामुळे मी आता हॅपी आणि आनंदी आहे, हेल्दी आहे. एक 4 ओळी येस. कविता आहे गुरुपौर्णिमेची. अपरेशने होते दिवसाची सुरुवात, दिवसभर शरीर ऊर्जेने भरते छान. दुपारचा प्राणायाम दुपारचा प्राणायाम, श्वासावर धार, अनुलोम विलोममुळे मन होते शांत. ताटात माझ्या रंगांची उधळण, हिरव्या भाज्या, डाळी, उसळी आणि वरण. भाकरीचाच असतो जास्त घास, गोडाला आणि तेल तुपाला म्हणते बास. संध्याकाळी योगाने आळस जातो दूरवर आणि थकलेलं शरीर काम करते भरभर. पाणी पिते भरपूर, झोप घेते गाढ, योग्य आहार आणि व्यायामाची साथ. शतायुष्याला पाय लागले म्हणून काटे दूर झाले. इथल्या गुरूंच्या आशीर्वादाने आयुष्याला नवे पंख मिळाले. सकस आहार, संतुलित जीवन हाच खरा शतायुष्याचा प्रसाद. हर्बल लाईफचं निमित्त झालं खरं तर श्रेय सगळा तुमचाच आशीर्वाद. औषध गोळीची गरज नाही मोठी, निसर्गाने दिलेली सुखाची पोटी. दररोज थोडे चालणे, व्यायामच करते खास. बिना लाठी बिना काठी, औषधाशिवाय जगण्याचा आहे ध्यास. धन्यवाद. माझे इथले सगळे ओके. स्पॉन्सर, मेंटर, गुरु सगळे तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. सगळ्या गुरूंना माझा मनापासून नमस्कार. धन्यवाद. एवढं सगळं भारी केलंय शुभदाताई, एवढं सगळं जे लिहिलंय ना ते स्वतः आचरणात आणले म्हणून 31 किलो वजन कमी झालंय. उंची कमी, 31 किलो वजन कमी झाल्यानंतर काय एनर्जी, काय एक्साइटमेंट असते. तीच एनर्जी स्वतः मस्तपैकी भारूड, कविता, काय या सगळ्या गोष्टी. यांचं स्पॉन्सर म्हणजे यांना ज्यांनी सांगितलं त्या आणि हे एकदम पॉवरफुल करायला लागलेत. ओके, चलो आता जाणार आहोत आपण चंद्रकांत जाधव सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू आपण चंद्रकांत सरांसाठी. कंटिन्यू सर. ताई, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी चंद्रकांत जाधव जयसिंगपूरहून आहे. मी व्यवसायानं नर्सरी या व्यवसायात आहे.